आयुर्वेद हे शास्त्र खूप वर्षांच्या तपश्चर्येवर निर्माण झालेलं आहे, परंतु त्यातला एक मोठा ड्रॉबॅक असा आहे की ते अनुमान प्रमाणावर सिद्ध झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आंबट पदार्थ, तिखट पदार्थ खाल्ले की पित्त वाढतं, वातोळ पदार्थ खाल्ले की वात वाढतो. पण किती वातोळ पदार्थ, कोणता वातोळ पदार्थ किती खाल्ला की किती वात वाढतो ह्याची मोजण्याची सिद्धता आपल्याकडे नाही. ह्याच्या उलट पाश्चात्य वैद्यकामध्ये हा विकार जंतूमुळे होतोय, तर तो जंतू आयसोलेट करून दाखवला जातो. त्या जंतूंच्या मारण्यासाठी जे काही आवश्यक अँटीबायोटिक असेल ते लॅबोरेटरीमध्ये दाखवलं जातं आणि त्याचे परिणाम दिसल्यामुळं नॅचरली जे बघतो, जे अनुभवतो त्याचा परिणाम मानवावरती होतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याची विश्वासार्हता वाढते. आणि म्हणून आयुर्वेदाच्या जरी शास्त्रीय पद्धतीने सिद्ध असलं तरी आयुर्वेद हा मॉडर्न वर्ल्डला समजेल अशा भाषेत आणणे, म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स दाखवणे ही आजची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही आयुर्वेद रसशाळेमध्ये मगाशी भस्मांचं उदाहरण दिलं. आमच्या औषधामध्ये घातक भस्म नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही लॅबोरेटरीमध्ये यंत्रणा उभी केलेली आहे. आमच्या लॅबोरेटरीमध्ये त्या पद्धतीने आम्ही संशोधन करतो आणि यामध्ये जरी आम्ही भस्म धातू वापरत असलो, मेटल वापरत असलो तरी आम्ही ते शरीराला त्रासदायक होणार नाहीत अशा पद्धतीचे करतो. हे आम्हाला लॅबोरेटरीमध्ये दाखवून आम्ही ते प्रयत्न करतो आहोत. ज्या पद्धतीने मॉडर्न वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, उदाहरणार्थ क्रोमॅटोग्राफी, अँटीबायोटिक ॲसे, ह्या सगळ्या यंत्रणा आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये निर्माण केलेल्या असून त्या पद्धतीने जगाला समजेल अशा टेस्ट आम्ही आमच्या औषधांच्या करून त्या आमची औषधं ही सेफ आहेत, आमची औषधं उपयुक्त आहेत असं सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. ह्याच्याचबरोबर वेगवेगळी औषधं ही आम्ही म्हणतो म्हणून उपयुक्त आहेत याला काही अर्थ नाही. वेगवेगळ्या ॲलोपॅथीमध्ये औषधांच्या सिद्धतेसाठी क्लिनिकल ट्रायल्स ही एक अतिशय ॲक्सेप्टेड गोष्ट आहे. म्हणजे ते औषध काही रुग्णांवर वापरलं जातं आणि त्याचे परिणाम हे तिरहित पद्धतीने, ज्याला सिंगल ब्लाइंड, डबल ब्लाइंड, प्लासिबो कंट्रोल अशा क्लिनिकल ट्रायल्स असतात. आणि या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या की औषधाचा परिणाम निश्चित कशा पद्धतीने होतो हे सिद्ध होतं. आणि यासाठी ही औषधी बनवणारी कंपनी ट्रायल्स घेत नाही, तर तिरहित यंत्रणेकडून त्या क्लिनिकल ट्रायल्स करून घेतल्या जातात. अशा पद्धतीने आयुर्वेद रसशाळेच्या प्रशम या नावाच्या औषधाबद्दल आम्ही नुकतीच एक क्लिनिकल ट्रायल घेतली. त्याची डबल ब्लाइंड क्लिनिकल ट्रायल झाली. जे ट्रायल करणारे होते ते पूर्णपणे तिरहित होते आणि त्या संदर्भातला लेख, ज्याला सायंटिफिक पेपर म्हणतात, तो इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड क्लिनिकल जर्नलमध्ये छापून आलेला आहे. अशाच पद्धतीचं सध्या आम्ही बालजीवन या रसशाळेच्या औषधावरती क्लिनिकल ट्रायल सुरू केलेली आहे. यथावकाश त्याचंही क्लिनिकल ट्रायल पूर्ण होईल आणि त्याची एफिकसी निश्चित सिद्ध होईल. ड्यू कोर्समध्ये आम्ही तो पब्लिश करू.